परिस्थिती बदलली की मैत्रीमध्ये जर फरक पडत असेल तर ती मैत्री नाहीच, मैत्रीच्या नावावर तो कलंक आहे. परिस्थिती बदलली की माणूस बदलतो आणि परिस्थितीनुसार बदलणारा माणूस जो आहे हा सर्वात कमजोर असतो, लक्षात ठेवा. गुरुरेव परकाम गुरुरेव दिगंबरा. एका भक्ताने प्रश्न असा विचारलाय महाभारताशी संबंधित. महाभारताशी संबंधित त्याने असा प्रश्न विचारलाय की गुरु द्रोणाचार्य जे होते महाभारतामध्ये त्यांनी एकलव्याचा अंगठा उजव्या हाताचा गुरुदक्षिणा म्हणून मागितली तर त्या गुरु द्रोणाचार्यानं त्याच्या उजव्या हाताचा अंगठा जो त्यांनी मागितला तो मागण्याचा त्यांना अधिकार होता का? श्री स्वामी समर्थ. प्रश्न खूपच सुंदर आहे. महाभारत जे आहे ते असंच पाहिलं तर फारच गुंतागुंतीचं आहे. मात्र ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते गुंता जो आहे तो सुटत जातो. या भक्ताच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण गुरु द्रोणाचार्य कोण हे समजून घेऊया, मग त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजगत्या प्राप्त होईल. आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे गुरु द्रोणाचार्य जे होते ते अयोनिज होते. गुरु द्रोणाचार्य अयोनिज होते म्हणजे त्यांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नव्हता. त्यांचे पिताश्री जे होते ते महर्षी भरद्वाज. महर्षी भरद्वाज गंगाद्वार नावाचं जे स्थान आहे तिथे त्यांचं वास्तव्य होतं आणि ते फार मोठे ऋषी होऊन गेले, विद्वान होते, भगवत भक्त होते. आणि त्यांनी एकदा यज्ञ करण्याचं ठरवलं आणि इतर ऋषी मुनींना त्यांनी निमंत्रित केलं आणि यज्ञ करायचा त्या दिवशी सकाळी इतर ऋषी मुनींना घेऊन ते गंगा स्नान करायला गेले. कोण? महर्षी भरद्वाज गंगा स्नान करायला गेले आणि ते गंगेच्या जवळ गेले एवढ्यात त्यांनी पाहिलं की स्वर्गाची अप्सरा घृताची, नाव लक्षात ठेवा, तिचं नाव होतं घृताची, ती गंगा स्नान करून गंगेतून बाहेर येते. अप्सरांमध्ये घृताची अप्सरा जी आहे तिचं वर्णन असं केलेलं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात रूप संपदा असलेली अप्सरा. आणि त्या घृताची अप्सरेला त्या महर्षी भरद्वाजांनी पाहिलं आणि त्यांचं मन जे आहे त्या घृताची अप्सरेकडे मोहित झालं आणि ते कामबाधित झाले, कामबाधित झाले आणि त्यांचा शुक्रपात झाला. आता विचार करा, महर्षी भरद्वाज यज्ञ करायला चालले आहेत आणि ते सुद्धा कामबाधित झाले. म्हणून भगवंतानी काय म्हटलंय, काम जो आहे त्याला जाणीवपूर्वक ठार मारावा असं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी म्हटलंय. मात्र त्या भरद्वाज मुनींनी काय केलं,
त्यांचा शुक्रपात झाल्यानंतर त्यांनी द्रोण नावाचं जे यज्ञाचं एक भांड होतं त्यामध्ये त्यांनी त्यांचं वीर्य साठवून ठेवलं आणि त्या द्रोण नामक त्या भांड्यामध्ये या द्रोणाचार्यांचा जन्म झाला. द्रोण नामक भांड्यामध्ये जन्म झाला म्हणून त्यांचं नाव ठेवलं द्रोण. द्रोणाचार्यांचा जन्म झाला. भरद्वाज मुनींनी त्यांना उत्तम शिक्षण दिलं, धनुर्विद्या शिकले, वेद शिकले, वेदांग शिकले. त्यांच्याबरोबर पंचाल नरेश, द्रुपद हेही शिकत होते. द्रोण आणि द्रुपद हे फार चांगले मित्र होते. भरद्वाज मुनींच्याच आश्रमामध्ये ते शिकत होते आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमात शिकत असताना हे पांचाल नरेश, द्रुपद यांची द्रोणाशी एवढी मैत्री होती की त्यावेळेला ते द्रोणाचार्यांना काय म्हणाले, तेव्हा ते आचार्य नव्हते, ते द्रोण होते. अरे मित्रा, उद्या ज्या वेळेला मी राजा होईन तेव्हा माझं राज्य तुझंच असेल, माझी सगळी संपत्ती सुद्धा तुझीच असेल आणि मला प्राप्त होणारी सगळी सुख सुद्धा तुझीच असतील आणि हे मी एक मित्र म्हणून तुला वचन देतो. आणि झालं, द्रोण मोठे झाले आणि त्यांनी एक दिवस ऐकलं की भगवान परशुराम जे आहेत ते ब्राह्मणांना दान देत आहेत. ते ऐकल्यानंतर ते द्रोण भगवान परशुरामांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, मी भरद्वाज पुत्र द्रोण आहे, मी अयोनिज आहे, अयोनी संभव आहे. तर ते म्हणाले, ठीक आहे, आपण आपलं येण्याचं कारण काय? तर द्रोण म्हणाले की आपण ब्राह्मणांना दान देताय, दक्षिणा देताय, हे ऐकून मी आलेलो आहे. तर ते भगवान परशुराम काय म्हणाले, पण मी तर माझ्याकडे जे काही धन होतं, संपत्ती होती, ती सर्व ब्राह्मणांना देऊन टाकली आहे. पृथ्वीचं राज्य सुद्धा मी कश्यप ब्राह्मणाला दिलं आहे. आता माझ्याकडे केवळ शस्त्र, अस्त्र आणि हा माझा देह आहे. यापैकी तुला जर काय हवं असेल तर ते तू मागून घे. तर द्रोण म्हणाले, मला आपण आपली शस्त्र आणि अस्त्र द्या. त्यानुसार भगवान परशुराम तथास्तु म्हणाले आणि यांना शस्त्र अस्त्र प्राप्त झाली. हे घरी आले. त्यानंतर यांचा कृपी नावाच्या एका ब्राह्मण कन्येबरोबर विवाह झाला आणि त्यांना त्या पत्नीपासून अश्वत्थामा नामाचा पुत्र जन्माला आला. मात्र हे द्रोण जे होते, आश्रम त्यांचा होता, त्यांचे वडील जे होते ते ब्रह्मलीन झाले, भरद्वाज, आणि यांच्याकडे दारिद्र्य होते. आपल्या मुलाला दूध पाजण्या एवढा सुद्धा हा माणूस सधन नव्हता. आणि एक दिवस इतर ऋषिकुमार दूध पित असताना त्यांचा पुत्र अश्वत्थामा तो सुद्धा दूध हवं म्हणून रडू लागला. म्हणून हे द्रोण म्हणाले, मी एक दुभती गाय घेऊन येतो, म्हणजे मी माझ्या मुलाला गायीचं दूध देऊ शकेन. मात्र त्यांना कुठेही दुभती गाय मिळाली नाही. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते इतर ऋषिकुमार जे लहान मुलं होती त्यांनी पिठाचं पाणी करून हेच दूध आहे, हेच दूध आहे असं अश्वत्थामाला दाखवत होते. आणि अश्वत्थामा तेच पिठाचं पाणी दूध म्हणून पित होता आणि मी दूध प्यालो, मी दूध प्यालो असा आनंदाने नाचत होता. आणि ते पाहिल्यानंतर त्या द्रोणांना अत्यंत दुःख झालं. या विश्वामध्ये असा एखादाच बाप असेल ज्याला आपल्या लहान मुलाची ही अशी अवस्था पाहिल्यानंतर दुःख होणार नाही. त्यालाही दुःख झालं आणि ते द्रोण आपल्या
पत्नीला आणि मुलाला घेऊन द्रुपद राजाकडे आले. कारण त्यांना स्मरण झालं, अरे माझा मित्र आता राजा झालाय आणि त्याने मला असं वचन दिलं होतं. द्रोणाचार्य द्रुपद राजाकडे आले आणि म्हणाले, अरे मित्रा, मी द्रोण, आपण एकत्र शिक्षा घेतली आहे, धनुर्विद्या शिकलो आहे, तू ओळखलंस की नाही मला? काय माझं विस्मरण झालंय तुला? तर तो राजा झालेला त्याचा त्यावेळेचा मित्र द्रुपद त्याला काय म्हणतो, हे ब्राह्मण, आपली बुद्धी काम करत नाहीये का? मी एक राजा आहे आणि तू एक दरिद्री ब्राह्मण आहेस. मी सदन आहे, तू दरिद्री आहेस. मग आपली दोघांची मैत्री कशी काय होणार? तर ते म्हणाले, द्रोण राजन, आपण एकत्र शिकत असताना मला सांगितलं होतं, मला वचन दिलं होतं की मी जेव्हा राजा होईन तेव्हा माझं राज्यही तुझं, माझी संपत्तीही तुझी आणि माझी सुखही तुझी. तू विसरलास का? तर तो द्रुपद राजा काय म्हणाला, मी आपल्याला असं सांगितलं असेल तर मला ते काही स्मरण होत नाही. मात्र त्यावेळेला आपण शिक्षण घेताना आपली दोघांची स्थिती समान होती म्हणून आपण मित्र होतो. आता आपली स्थिती समान नाही, त्यामुळे आपल्यामध्ये मैत्री असण्याचं काही कारण नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, परिस्थिती बदलली की मैत्रीमध्ये जर फरक पडत असेल तर ती मैत्री नाहीच. मैत्रीच्या नावावर तो कलंक आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक लोक म्हणतात की माझी आणि त्याची मैत्री आहे, आमचं अगदी मनापासून एकमेकावर प्रेम आहे आणि आमची घट्ट मैत्री आहे. पण जे मनापासून असतं ते परिस्थिती बदलली की मनही बदलतं आणि मन बदललं की ती मैत्रीही बदलते. नातं जर आत्मतत्वाचं असेल तर ते कधीच बदलत नाही, कारण आत्मतत्वामध्ये कधीच फरक पडत नाही. मन कसं आहे, परिस्थिती बदलली की मन बदलतं, कारण मन हा प्रकृतीचा विषय आहे. तसंच झालं. ते द्रुपद राजा काय म्हणाले, ब्राह्मण, आपण आपल्या कुटुंबासहित आला आहात तरी आज एक दिवस इथे यथेच्छ भोजन करा आणि आपण निघू शकता. द्रोणांसाठी ते अत्यंत मनाला क्लेशदायक होतं. त्यांनी आपल्या पत्नीला आणि पुत्राला घेतलं आणि त्यांनी हस्तिनापूर गाठलं. ते हस्तिनापूरला आले आणि तिथे कृपाचार्य म्हणून जे होते ते त्यांची पत्नीची कृपी, तिचे ते भाऊ होते. ते त्यांच्याकडे येऊन राहू लागले. मात्र त्यांनी आपण आल्याची कोणालाही कल्पना येऊ दिली नाही, कारण भीष्माचार्य जे होते ते सुद्धा भगवान परशुरामांचे शिष्य होते आणि ते द्रोणाचार्यांना ओळखत होते. मात्र एक दिवस काय झालं की हे कौरव कुमार जे आहेत, कौरव पांडव दोन्ही, ते मैदानामध्ये खेळत होते, चेंडूने खेळत होते आणि त्यांचा चेंडू जो आहे तो विहिरीमध्ये जाऊन पडला आणि त्यांना काही तो चेंडू त्या विहिरीतून काढता येईना. आणि एवढ्यात द्रोणाचार्य पूजा आटोपून बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की सगळे राजकुमार अत्यंत दुःखी होऊन तिथे उभे आहेत. त्यांनी म्हणा, अरे आपण तर धनुर्विद्या शिकताय, मग तुम्हाला विहिरीत पडलेला चेंडू काढता येत नाही? तर ते राजकुमार त्यांच्याकडे पाहायला लागले. ते म्हणाले, मी काढू शकतो. द्रोणाचार्य म्हणाले. त्याने आपल्या हातातील अंगठी सुद्धा विहिरीत टाकली आणि म्हणाले, मी ही अंगठी सुद्धा विहिरीतून पुन्हा काढू शकतो इथे उभा राहून. ते म्हणाले, कसं काय? हो, शक्य आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये काही नाणी घेतली आणि म्हणे, या एका नाण्याने सुद्धा मी चेंडू वरती काढू शकतो. आणि त्याने ते केलं. त्यानंतर राजकुमार म्हणाले, अहो चेंडू तुम्ही काढलात, तुमची अंगठी तर काढा. मग त्यावेळेला द्रोणाचार्यांनी
बाणाचा वापर केला आणि त्यांनी अंगठी बाहेर काढली आणि ते पाहिल्यानंतर ते राजकुमार चकित झाले. ते म्हणाले, आपण कोण आहात? तर द्रोणाचार्य काय म्हणाले, आता घडलेला प्रकार आपण केवळ भीष्माचार्यांना जाऊन सांगा, ते मला ओळखतील. त्यानुसार सांगितल्यानंतर भीष्माचार्यांनी जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा म्हणाले, अरे म्हणजे याचा अर्थ महारथी द्रोणाचार्य आपल्या इथे आलेले आहेत. आणि त्यानंतर भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना कौरव पांडव पुत्रांना धनुर्विद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. त्यांना उत्तम भवन दिलं, त्यांच्या संपूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि म्हणाले की हे राज्य आपलंच आहे, इतकी संपत्ती आपलीच आहे आणि आम्ही आपल्या आज्ञेमध्ये राहू. आणि द्रोणाचार्य कौरव कुमारांना शस्त्रविद्या शिकवतायत हे सगळीकडे कळायला लागलं. बाहेरच्या राजांना कळलं, इतर राज्यातले राजकुमारी तिथे येऊ लागले. सूतपुत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला तो कर्ण सुद्धा द्रोणाचार्यांकडेच शस्त्रविद्या शिकत होता. आणि त्यावेळेला निषादपती हिरण्यधनु नावाचा राजा, भिल्लांचा राजा, हिरण्यधनु त्याचं नाव होतं, तो आपला सुपुत्र एकलव्याला घेऊन द्रोणाचार्यांकडे आला. आणि त्यांना विनंती केली की हे द्रोणाचार्य, आपण या राजकुमारांना शस्त्र अस्त्रविद्या शिकवताय, तर माझ्या मुलाला सुद्धा आपण ती विद्या शिकवावी अशी विनंती करायला मी आलेलो आहे. माझा पुत्र माझ्या सोबत आहे. युवक होता तो, कुमार अवस्थेतच होता. मात्र द्रोणाचार्यांनी पाहिलं की हे राजकुमार आणि हा जंगलामध्ये राहणारा भिल्ल, परिस्थिती बदलली की माणूस बदलतो हे लक्षात ठेवा. परिस्थिती बदलली की माणूस बदलतो आणि परिस्थितीनुसार बदलणारा माणूस जो आहे हा सर्वात कमजोर असतो, लक्षात ठेवा. परिस्थितीनुसार बदलणारा माणूस हा अत्यंत कमजोर असतो, कारण तो परिस्थितीला शरणागत झालेला असतो. परिस्थिती जशी नाचवेल तसा तो नाचत असतो. द्रोणाचार्यांचं तसंच झालं. ते म्हणाले, मी तर राजकुमारांना शिकवतोय, यांची वस्त्र काय, हा काय वस्त्र कसली नेसून आलाय. आणि त्यांनी एकलव्याला शस्त्रविद्या अस्त्रविद्या शिकवायला नकार दिला. त्या भिल्लांचा राजा हिरण्यधनु त्यांना फार दुःख झालं. रे, माझ्या मुलाला जर यांच्याकडे शिकता आलं असतं तर माझा मुलगा सुद्धा चांगला धनुर्धर झाला असता. त्याचं ते बाळ त्या आचार्यांकडे पाहतय, अरे आपण का नाही म्हणताय मला, मी तर फार श्रद्धेनं आणि विश्वासानं आपल्याकडे आलो आहे. आपण जे शिकवाल ते मी ग्रहण करायला तयार आहे. मात्र द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला. मात्र ते त्या निषाद राजाचं बाळ एकलव्य, त्याने आपल्या मनामध्ये दृढ निश्चय केला की माझे गुरु हेच आहेत, द्रोणाचार्यच आहेत. भले त्याने मला शिकवायला नकार दिला असला तरी माझे गुरु हेच आहेत. आणि तो आपल्या वडिलांबरोबर पुन्हा आपल्या राज्यामध्ये गेला. जंगलामध्ये राहत होते. आणि त्याने काय केलं की आपल्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली आणि त्यांना दररोज वंदन करून
तो धनुर्विद्या शिकायला लागला. स्वतःच धनुर्विद्या शिकतोय. कुणीही त्याला काही मार्गदर्शन केलेलं नाही. आणि एक दिवस हे कौरव राजकुमार गुरु द्रोणाचार्यांच्या अनुमतीने जंगलामध्ये शिकार करायला आले. त्यांच्याबरोबर एक सेवक होता आणि एक कुत्रा त्यांच्याबरोबर होता. ते आलेले आहेत आणि ते वनामध्ये फिरतायत आणि तो कुत्रा भुंकतोय इथे तिथे. आणि तो कुत्रा भुंकत भुंकत जिथे एकलव्य धनुर्विद्येचा अभ्यास करत होता तिथे तो कुत्रा आला आणि तो भुंकायला लागला. हा एकलव्य जो होता तो धनुर्विद्येमध्ये प्रचंड पारंगत असा होता. स्वतःच प्राप्त केलेली त्याची ती विद्या होती. तो निरंतरपणे अभ्यास करत होता. आणि त्याने असे काही बाण त्या कुत्र्याच्या मुखामध्ये मारले की कुत्र्याचा आवाज येणं बंद झालं. मात्र त्या बाणाने त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये एकही जखम केली नाही. त्यामुळे एकही रक्ताचा थेंबही सांडला नाही. तो कुत्रा तसाच त्या बाणांना तोंडात घेऊन परत आला. आणि या कौरव पुत्रांनी पाहिलं, अरे हे काय, हा कोण आहे एवढा धनुर्धर ज्याने कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारले मात्र त्याच्या मुखातून रक्ताचा एक थेंबही आला नाही. मात्र कुत्रा भुंकायचा थांबला. म्हणजे हा निश्चितच श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. आणि याचा विचार सर्वात अगोदर कोणाकडे आला तर तो अर्जुनाकडे आला. आणि ते अस्वस्थ झाले. अर्जुन अस्वस्थ झाला. हा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. आणि ते त्याचा शोध घेऊ लागले. आणि ते एकलव्याच्या ते आले. त्याने त्याला विचारलं, अरे तू कोण आहेस? तेव्हा एकलव्य म्हणाला की मी भिल्लराज हिरण्यधनुचा सुपुत्र एकलव्य आहे. मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. काय सांगितलं एकलव्याने? मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. बघा, द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षा द्यायला नकार दिलेला असताना सुद्धा केवळ विश्वास, श्रद्धा आणि भक्ती या जोरावर त्याने विद्या प्राप्त केली. मात्र त्याने सांगितलं की माझे गुरु द्रोणाचार्य आहेत. तो अर्जुन त्याचं ते उत्तर ऐकल्यानंतर हताशच झाला. कारण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं होतं, तू माझा अत्यंत प्रिय असा शिष्य आहेस आणि तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर या विश्वामध्ये माझा कोणीच शिष्य होणार नाही. हे मी तुला सत्य सत्य सांगतो. हे माझं वचन आहे तुला. ते राजकुमार परत आले आणि अर्जुन धावतच द्रोणाचार्यांकडे आला आणि म्हणाला, गुरुदेव काय झालं बाळ? त्याने जाऊन द्रोणाचार्यांच्या चरणांना मिठी मारली आणि म्हणाला, आपण तर मला वचन दिलं होतं की ह्या विश्वामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आपला कोणीच शिष्य होणार नाही. तर ते म्हणाले, हो, मी तुला तसं वचन दिलेलं आहे आणि मी माझं वचन पाळणार. मग आपला शिष्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कसा? तर द्रोणाचार्य सुद्धा अचंबित झाले. ते म्हणाले, माझा कोण शिष्य आहे जो तुझ्यापेक्षा धनुर्विद्येमध्ये वरचढ आहे? तर ते म्हणाले, एकलव्य माझ्यापेक्षा धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ आहे. तर द्रोणाचार्य विचार करू लागले, काय झालं बाबा, मी तर त्याला धनुर्विद्या शिकवलेली नाही. मग थोडा वेळ त्याने विचार केला आणि अर्जुनाला घेऊन ते त्या जंगलामध्ये आले जिथे एकलव्य धनुर्विद्येचा अभ्यास करत होता. त्याने पाहिलं की
धनुर्विद्येमध्ये खरोखरच तो एकलव्य पारंगत होता. तो जसा काही बाण सोडत होता त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. मात्र जेव्हा एकलव्याने गुरु द्रोणाचार्यानं पाहिलं, तो धावत आला. त्याने गुरूंच्या चरणावर माथा टेकला, त्यांना वंदन केलं, त्यांना आसन दिलं, त्यांचं पाद्यपूजन केलं, आणि म्हणाला, गुरुदेव, आज मी खूप आनंदी आहे. आज साक्षात आपलं दर्शन झालं. आपल्यालाच साक्षी ठेवून मी इथे धनुर्विद्येचा अभ्यास केला आहे. आता मी आपल्या चरणाशी आहे. आपण जी आज्ञा द्याल ती आज्ञा पाळायला मी तयार आहे. बघा, तर ते गुरु द्रोणाचार्य काय म्हणाले, अरे तू माझा शिष्य आहेस? हो. मग तू मला गुरुदक्षिणा काय देणार? तू मला गुरुदक्षिणा काय देणार? तर एकलव्य म्हणाला, गुरुदेव, आपल्याला देण्यासारखं नाही असं माझ्याकडे काहीच नाही. आपण जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. आपण जे सांगाल ते मी करायला तयार आहे. बघ हा. ते म्हणाले, हो. मग तू जर माझा शिष्य आहेस तर मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. श्री स्वामी समर्थ. द्रोणाचार्यांनी काय मागितलं त्याच्याकडे? गुरुदक्षिणा म्हणून. गुरुदक्षिणा म्हणून तू मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, इथे अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे? जर गुरु द्रोणाचार्यांनी त्यांचा प्रिय शिष्य अर्जुनाला सांगितलं होतं की या विश्वामध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर माझा कोणीच शिष्य होणार नाही, तर त्यांनी काय करायला हवं होतं? त्यांनी एकलव्यापेक्षा उत्तम असं धनुर्विद्येचं शिक्षण त्यांनी अर्जुनाला द्यायला हवं होतं. मात्र त्याने ते केलं नाही. कदाचित त्यांच्याकडे सुद्धा ती विद्या उपलब्ध होती किंवा नाही हाच प्रश्न आहे. आणि त्यामध्ये त्यांचा अहंकार स्फुल्लिंगित झाला. होय, अहंकार स्फुल्लिंगित झाला. मी न शिकवता सुद्धा याने ही विद्या प्राप्त केली आणि माझा प्रिय शिष्य जो आहे त्याला मी त्याच्या तोडीचा बनवू शकत नाही, हे दुःख सुद्धा. आणि त्यामुळेच त्यांनी त्याचा अंगठा मागितला. मात्र एकलव्याला त्यांनी कुठलंच धनुर्विद्येचं शिक्षण दिलं नसताना त्या एकलव्याकडून गुरुदक्षिणा घेण्याचा अधिकार त्यांना होता का? हा प्रश्न जो माझ्या स्वामी भक्ताने विचारला आहे तो प्रश्न रास्तच आहे. आणि गुरु द्रोणाचार्यांना एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजव्या हाताचा अंगठा घेण्याचा यत्किंचितही अधिकार नव्हता. श्री स्वामी समर्थ. हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वामी भक्त हो, आपण काय शिकायचंय? तर जो जो स्वामी भक्त आहे तो माझा आहे आणि तो माझ्यासारखाच आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये समानताच आहे. आणि ती आजही आहे, उद्याही राहील, परवाही राहील, अनंत काळासाठी राहील. माझ्या समोर असलेली परिस्थिती आज चांगली असू द्या, वाईट असू द्या, उद्या ती वाईट झाली किंवा चांगली झाली तरी सुद्धा माझ्या स्वामी भक्ताकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जो आहे तो कधीही बदलणार नाही. कारण
कारण आपलं आराध्य दैवत स्वामी परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे आपल्या सर्व भक्तांकडे समान दृष्टीनेच पाहत असतात आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते निवास करून असतात. म्हणून परिस्थिती काही असू द्या, आपण बदलायचं नाही. स्वामी भक्तासोबत करण्याचं आपलं जे आचरण आहे ते बदलायचं नाही. एखाद्या स्वामी भक्ताची परिस्थिती वाईट निर्माण झाली, त्याच्या जीवनामध्ये दुःखांचे डोंगर उभे राहिले, तरी सुद्धा त्याचा कधीच तिरस्कार करायचा नाही, त्याला कमजोर समजायचं नाही. कारण जसे स्वामी माझ्यासोबत आहेत तसेच त्या माझ्या स्वामी भक्तासोबतही आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि कधीही कुणाच्याही अधिकारावर आपण अतिक्रमण करायचं नाही. जे माझं नाही ते बळजबरीने प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्येकाचा आदर करण्याचा प्रयत्न करावा. समोरच्याने जरी आपला अनादर केला तर त्याला तसाच प्रतिसाद न देता त्याला हात जोडून श्री स्वामी समर्थ म्हणावं. कारण समोरच्याने माझा अनादर केला म्हणून मी सुद्धा जेव्हा त्याचा अनादर करायला जातो याचा अर्थ एकच होतो की मी त्या माणसापेक्षा अत्यंत कमजोर आहे, म्हणून तो समोरचा माणूस मला प्रभावित करू शकला. म्हणून माझ्याशी कोणी वाईट वागला तर मला त्याच्याशी वाईट वागण्याचं यत्किंचितही कारण नाही. आपण त्याला हात जोडून श्री स्वामी समर्थ म्हणावं आणि आपली वाट पकडावी. त्याच्या वाटेवर उभं राहायचं नाही. आणि अहंकारित माणसाच्या संगतीत कधीच राहायचं नाही. कारण अहंकारी माणूस जो आहे तो आपला अहंकार स्फुल्लिंगित करतो, तो आपल्याला सुद्धा अहंकारित करतो. म्हणून अहंकारी माणसाची कधीच संगत करायची नाही. आणि कुठल्याच माणसाशी जसं द्वेष भावनेने वागायचं नाही तसंच सूड बुद्धीनेही वागायचं नाही. कारण सूड हे दुधारी शस्त्र आहे, ते आपल्यावर सुद्धा उलटतं. श्री स्वामी समर्थ.